कमळी मालिकेच्या 30 जानेवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता रागिणी अतिशय घाबरलेल्या अवस्थेत कामिनीकडे धावत येते. रागिणी म्हणते, आई, ज्या गोष्टीची भीती होती ना, अगदी तेच झालंय. ती गौरी सापडलीये. आता ती गौरी राजनला शोधून काढेल आणि त्याला सगळं सत्य सांगेल. आई, आपलं सगळं पितळ उघडं पडणार. कामिनी आपल्या हातातील दागिना निरखत अतिशय शांत पण क्रूरपणे हसते. कामिनी म्हणते, असं काहीही होणार नाही रागिणी, कारण आजची रात्र त्या गौरीची शेवटची रात्र असेल. आज रात्री मी त्या गौरीचा कायमचा काटा काढणार. हे ऐकून रागिणी आणि अनिका यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्या दोघीही सुन्न होऊन कामिनीकडे पाहत राहतात. दुसरीकडे कॉलेजच्या आवारात कमळी आणि निंगी गंभीर चर्चा करत आहेत. कमळी म्हणते, निंगी, अन्नपूर्णा आजींची मोठी नात असून म्हणून मी या घरात पाऊल ठेवू नये यासाठी कामिनी आजी आणि रागिणी मॅडम कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण माझ्या सत्यावर विश्वास आहे. त्या मला अडकवायला बघतायत, पण बघत रहा, त्या स्वतःच रचलेल्या जाळ्यात एक दिवस नक्की फसणार. दृश्य बदलतं. सरू डोक्याला पट्टी बांधलेल्या अवस्थेत अश्रुपूर्ण डोळ्यांनी देवीच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी आहे. सरू म्हणते, आई भवानी, माझ्या कमळीच्या रक्षणासाठी, तिच्या सुखासाठी मी तुझ्या चरणी हा नारळ अर्पण करते. माझी पोर जिथे कुठे असेल तिथे तिचं रक्षण कराई, तिचं रक्षण कर. सरूने प्रार्थना करताच गाभाऱ्यातील समयीची ज्योत अचानक फडफडू लागते, जणू देवीने कौल दिला आहे. पुढील भागात काय घडणार? कमळीवर येणारं हे संकट ती परतावून लावू शकेल का? पाहायला विसरू नका कमळी. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.